नका 2019च्या निवडणुकीनंतर त्या 370 व कलम रद्द केलं तेव्हा सुद्धा वेगळे विचार मांडलेले. म्हणजे त्यांचं वाक्य किंवा त्यांनी जे वक्तव्य व्यक्त करतात ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार. ते युबीटीचे वकील आहेत, ते आमचे नाही आहेत. बरं, एकच मुद्दा त्यांचा वारंवार हे म्हणणं की तुम्ही दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार जो होता उद्धव ठाकरे यांच्यावर होता असं त्यांचं म्हणणं होतं. हे बघा, लोकांचा जो पक्षाचे अनुयायी आहेत, पक्षाचे जे समर्थक आहेत, वर्षोनवर्ष पक्षाला मतदान करतात. तुम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि आम्ही वेगळे झालो, निवडणुका लढवल्या, त्यावेळी उद्धव ठाकरेंची जी काही दशा झालेली आहे, त्यांनी जी दिशा स्वीकारली होती, त्यानंतर जी काही दशा झालेली आपण पाहिलंय. किती आमदार निवडून आले, किती नगरसेवक निवडून आले. त्यामुळे जनाधार हा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे, हे जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. तर आता आपण पाहतोय की कपिल सिब्बल युक्तिवाद करतात. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता त्याचा निर्णय झाला तेव्हा आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित होतं. मला पुन्हा तेच सांगायचं आहे की कपिल सिब्बल त्यांच्याच अशिलाची बाजू मांडणार. ते आमची कशी बाजू मांडणार? परंतु कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. आतापर्यंत कपिल सिब्बलांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळी मतं मांडली. ती काही खरी मतं नव्हती ना. 370 कलम रद्द करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य त्या केसमध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात काम केलं. वक्फ बोर्डाच्या वेळी विरोधात काम केलं. राम मंदिराचा निर्णय घेऊ नये, राम जन्मभूमीचा, निवडणुका त्यानंतर घ्याव्यात, निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची पण निर्णय त्यांनी दिले होते. म्हणजे ती काही सत्यवाक्य नाही आहेत ना. कपिल सिब्बल हे युबीटीचे वकील आहेत. ईव्हीएमच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं की असं आहे आणि ते तसं आहे आणि ते रद्द व्हायला पाहिजे, घटनेच्या विरुद्ध, कायद्याच्या विरुद्ध आहे. हे बघा, ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार वकील म्हणून. ते जर आमचे वकील असते तर आमची बाजू मांडली असती. वेगळं काय? पण जो विश्वास अखिलेश यादव यांचा रेफरन्स दिला, पक्ष त्यांच्याकडे राहिला, उद्धव ठाकरेकडे का हे राहिला बघा, रेफरन्स देणं हे त्यांचं काम आहे. शेवटी कपिल सिब्बल आहेत, ते त्यांना रेफरन्स देणं गरजेचं आहे. या देशातील मोठे वकील आहेत, त्यांच्याकडे एवढी मोठी केस आलेली आहे. ते काय म्हणणार आहेत का की एकनाथ शिंदेची बाजू खरी आहे? त्यांना तर भांडण दाखवायलाच लागणार की आपल्या अशिलाचे म्हणणं मांडावंच लागणार ना. नाहीतर ते एवढ्या लेवलचे मोठे वकील असते का? त्याच्यामुळे ते जे काही सांगतात ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे. न्यायमूर्ती तयार करता आहेत, त्यांचेच म्हणणं खरं असतं तर न्यायालयाची स्थापना कशाला झाल्या असत्या, न्यायमूर्ती कशाला निर्माण केली असते. त्यामुळे त्यांचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. नाही, पण कपिल सिब्बल आता वारंवार सांगतात की 2018ची कार्यकारिणी झाली, त्या कार्यकारिणीमध्ये निर्णय झाला, त्याच कार्यकारिणीत सगळ्यांचे निर्णय. हे बघा, वारंवार सांगणार, जोपर्यंत त्यांना संधी न्यायमूर्ती देतात तोपर्यंत तेच सांगणार. ते म्हणणार आहेत का एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य आहे, त्यांनी घेतलेला निर्णय योग्य नाही म्हणणार, कारण ते आमचे वकील नाही आहेत. आमच्याही वकिलांची जेव्हा सुनावणी होईल त्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. नाही, आता कपिल सिब्बल यांनी असं पण म्हटलं की पीपल इन पॉवर लाईक मॅग्नेट, म्हणजे जे सत्तेत असतात ते लोहचुंबकासारखे असतात, लोक त्यांच्याकडे आकर्षित होतातच. आता एकीकडे दोन्ही पद्धतीची वाक्य ते करतात. या लोकशाहीमध्ये ज्यांच्या मागे लोक, ज्यांच्या मागे जनाधार, तोच पक्ष सत्तेवर असतो. आणि ह्या लढाया आम्ही ज्या करतोय ह्या कशासाठी? सत्तेवर येण्याकरताच करतोय ना. जर सत्तेवरती येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती कशासाठी झाली? मग एनजीओ स्थापन केले असते ना. सत्तेवर येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे. आणि जे सत्तेवर आहेत, लोकांचा जनाधार एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेला आहे. आणि लोकांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं नेतृत्व, शिवसेना कोणाची हे प्रूव्ह केलेलं आहे. पण या सगळ्यामध्येच त्यांचं म्हणणं आहे की लोहचुंबकासारखे असतात सत्तेतले लोक. मग जेव्हा तुम्ही सगळे आसाम, गुवाहाटीला गेलात तेव्हा उद्धव ठाकरे पण सत्तेमध्ये होते. कदाचित हे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलले असतील, कारण बाळासाहेबांचा विचार सोडून परस्पर विरोधी भूमिकेबरोबर काँग्रेसबरोबर मॅग्नेटप्रमाणे ते चिकटले होते. आणि त्यातूनच बाहेर पडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले ना. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, जे बाळासाहेब म्हणाले होते की जर काँग्रेसबरोबर मला जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेल, माझा पक्ष बंद करेल. हे सत्तेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे त्यावेळी काँग्रेसबरोबर गेले, कदाचित मॅग्नेट म्हणून गेले असतील. काही चुकीचं बोललेलं नाही आहेत. या सगळ्यामध्ये आता जो अविश्वास व्यक्त केला जातोय ठाकरेंच्या नेत्यांकडून की निकाल त्यांच्याच बाजूने येईल अशा स्वरूपाचा एक विश्वास व्यक्त केला जातो. तुम्ही मला सकाळी म्हणालो की संजय राऊत पतंग उडवण्याचं काम करतायत. आतापर्यंत अनेक निर्णय झाले, तेव्हा सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जज असतील, त्यांच्या विरुद्ध हेच संजय राऊत चुकीच्या पद्धतीने बोलत होते. निवडणूक आयोग असेल, चुकीच्या पद्धतीने बोलत होते, टीका टिप्पणी करत होते. त्यांचा स्वभाव आहे की आपल्याला जे काही पटेल
तेवढंच त्यांच्या बाजूनी बोलायचं आणि आपल्या विरोधात निर्णय दिला की त्यांच्या नावाने शिव्या आणि लाखोली व्हायची, ते काम पतंग उडवण्याचं काम संजय राऊत करतायत. आताच सरन्यायाधीश सूर्यकांत असं पण म्हणालेले आहेत की पार्टीचं जे संविधान होतं शिवसेनेचं ते सुरुवातीला लोकशाहीच्या तत्वांवर आधारलेलं होतं आणि त्यानंतर मग ते अमेंड करण्यात आलं आणि व्हर्च्युअली एका व्यक्तीच्या शक्तीचं अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर झालं. हे बघा की शिवसेनेचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निर्णय हा अंतिम निर्णय असायचा आणि सरन्यायाधीशांच्या वक्तव्यासंदर्भात न्यायालयीन केस असल्यामुळे मला रिप्लाय देणं योग्य वाटत नाही. तुम्ही कपिल सिब्बल काय म्हणाले त्याच्याबद्दल विचारा, मी तुम्हाला ते सांगू शकेल. नाही, आता कपिल सिब्बलांकडून वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की तुम्ही या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करा, आमदार अपात्रता आणि निवडणूक आयोग. कोर्ट त्यांना विचारते की निवडणूक आयोग आणि आमदार अपात्रता दोघांचा एकत्र विचार करायचा का, कारण आमदार अपात्रतेचं प्रकरण यापूर्वी निकाली निघाले. आता जे प्रकरण निकाली निघालेलं आहे त्याचा पुन्हा एकत्र विचार करा. कपिल सिब्बल त्यांच्या सुनावणीमध्ये त्यांची बाजू मांडतायत, त्यांच्या अशिलाची बाजू मांडतायत, त्यांचं काम आहे ते करतायत. पण आता तुम्हाला काय वाटतं की हे जे ठाकरेंचे नेते म्हणजे फक्त संजय राऊत नाहीत, अनिल देसाई असतील, इतरही त्यांचे नेते आहेत, हे सुद्धा एक आशावाद व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या बैठकीत असा आशावाद व्यक्त केला की एकतर हे चिन्ह गोठवलं जाईल किंवा हे चिन्ह आपल्याला दिलं जाईल. बघा, यामागचं एकच कारण आहे की आपण पाहताय की UBTला कशा प्रकारे ओहोटी लागलेली आहे आणि त्या ओहोटीमुळे जी काही लोक आहेत ती आपल्यासोबत थांबवणं गरजेचं आहे. रोज शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार हे सोडून चाललेले आहेत, परंतु ती लोक आपल्यासोबत थांबवावी याकरता त्यांना काहीतरी कारण सांगावं लागेल, भावनात्मक विषय घ्यावं लागेल आणि याकरता हे रडण्याचे काम सुरू आहे. मला वाटतं त्याकडे काही लक्ष देणं योग्य वाटत नाही. नाही, पण तुम्ही आताही आलेला आहात, म्हणजे एक प्रकारे बरेच दिवस या सगळ्यामध्ये ठाकरेंचेच नेते सुप्रीम कोर्टात यायचे, थांबायचे. आता तुम्ही देखील या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात येत आहे. आमचे माननीय राहुल शेवाळजी हे सातत्याने या सुप्रीम कोर्टात येत असतात. दिल्लीत अधिवेशन सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. तर आपण बघितलं की कशा प्रकारे नरेश म्हस्के हे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. ज्या प्रकारे सध्या सत्ता ही चुंबकासारखी असते आणि लोक त्याकडे आकर्षित होतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षांतर हे घटनात्मक पाप आहे पण ते सन्मानाचं प्रतीक झालंय असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. लाखो प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा ठाकरेंना होता. सत्ता ही चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात असंही सिब्बल यांनी म्हटलं. आता अधिकाधिक हा खटला इंटरेस्टिंग होत चाललेला आहे, इतकं नक्की आहे आणि दोन्ही बाजूनी हे प्रकरण तितक्याच गांभीर्याने घेतलं जात आहे की आता या संपूर्ण प्रकरणात कोणाची बाजू वरचढ ठरणार, सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूनी निर्णय देणार. बराच वेळ झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू होती आणि आता शक्यता आहे की काही वेळात सर्वोच्च न्यायालयाकडून एक तारीख दिली जाईल आणि या तारखेच्या नंतर मग पुन्हा या प्रकरणावरती उर्वरित सुनावणी ही त्यावेळी घेतली जाईल असं कळतंय. कारण एकनाथ शिंदेंची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय निवडणूक आयोगाची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे. आता आपण पाहतोय की न्यायालयामध्ये सुनावणी ही पूर्ण झालेली आहे. न्यायालयातून न्यायाधीश हे आता कामकाज संपवलेलं आहे न्यायाधीशांनी आणि या प्रकरणामध्ये पुढची तारीख ही दिली जाईल काही ना काहीतरी असं आपण पाहतोय. नरेश म्हस्के खासदार इथे शिवसेना शिंदेचे आहेत. कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये ना. कपिल सिब्बल त्यांच्या अशिलाचीच बाजू मांडणार. शेवटी कपिल सिब्बल आहेत, त्यांना UBTने ते आमची बाजू मांडणार नाहीत, त्यामुळे ते तशा पद्धतीने शेवटी त्यांच्याकडनं म्हस्के साहेब हा मुद्दा वारंवार पद्धतीने मांडला. हे बघा, वारंवार नाही, आणखी ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह दिलं त्याचा फायदा तुम्हाला आगामी हे काळामध्ये बघा, त्यांनी काय मुद्दा मांडावा, त्यांनी काय मांडलेला आहे याच्यावरचं आमचं ऑब्जेक्शन नसावं. लोकांच्या कोर्टामध्ये लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवलेलं आहे. जनाधार पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रचंड प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. लोकांच्या दरबारात, लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आणि सिद्ध केलेलं आहे.
तुमच्या बाजूचा युक्तिवाद सुनावणी आता पुढच्या आठवड्यात होईल असं म्हटलं जात आहे. पुढच्या कोर्टाकडनं सुनावणीची नवी तारीख ज्या दिवशी नाही जी काही सुनावणी होणार आहे ती आपल्यासमोर येणारच आहे. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे आजच्या सुनावणीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय सर? हे बघा, कोर्टाच्या निर्णयावरती कोर्ट निर्णय देईल. लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातील लोकांनी नेतृत्व सिद्ध केलेलं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व शिवसेनेचं प्रूव्ह केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटना यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आज संपूर्ण सुनावणी साधारणतः 1 ते 1.5 तास सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये राहुल नार्वेकरची चूक आहे असं ऑब्झर्वेशन नोंदवलं. हे बघा, हे सर्व मतं कपिल सिब्बल मांडतायत. मला हेच कळत नाही, कपिल सिब्बल म्हणजे जर ब्रह्मवाक्य असतं तर न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट कशासाठी असती? सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देतील, ते त्यांची बाजू मांडतायत. यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांनी अनेक विषयांमध्ये राम मंदिराचा निर्णय तुम्ही निवडणुका झाल्याशिवाय देऊ नका, 370 कलम रद्द करू नका, तिहेरी तलाक असेल त्या संदर्भात पण विविध मतं मांडलेली. म्हणजे ती मतं ब्रह्मवाक्य नव्हती ना, कोर्टाने ते निर्णय बदललेले आहेत. त्यामुळे कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. शेवटी कोर्टाने असंही विचारलं की लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीत निवडून येणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत लोकशाही फॉलो केली पाहिजे असं देखील त्यांनी एक प्रकारे म्हटलं. हे बघा, लोकशाहीमध्ये लोकांच्या जनाधाराला, लोकांच्या पाठिंब्याला महत्व असतो आणि तो पाठिंबा निवडणुकीमध्ये जेव्हा युबीटी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जेव्हा एकमेकांच्या समोर उभी राहिली तेव्हा बहुमत एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांनी विश्वास एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेला आहे. नाही, याविषयी न्यायालयाने देखील म्हटलंय की लोकशाहीचा विचार हा लोकशाहीमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी करायचा की नाही करायचा, मग तो पक्षांतर्गत लोकशाहीचा असतो. हे बघा, लोकप्रतिनिधींनी तुम्ही पाहिलेलं आहे की आम्ही कुठेही इकडे तिकडे गेलेलो नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या विचाराशी बांधील आहोत. आमचा पक्ष एकसंध आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे. सर, एक हिंदी में बता दीजिए कि आप जो आर्ग्यूमेंट हुआ है. तर या सगळ्या प्रकरणावरची आजची सुनावणी संपलेली आहे आणि त्यामुळे आता पुढे काय होतं याची उत्सुकता असणार आहे. इतर 2 बाजू आहेत त्या देखील अजून कोर्टासमोर मांडल्या जाणं अपेक्षित आहेत. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत राहा ABP.